विद्यार्थी मित्रांनो, निवडक चरित्र व आत्मचरित्र परलेखांचा अभ्यास आपण करीत आहोत. मागच्या तासाला आपण प्रकाश वाटा हा डॉक्टर प्रकाश आमटे यांचा लेख अभ्यासला. आज आपल्याला विश्वास नांगरे पाटील यांचा मन में है विश्वास हा लेख अभ्यासायचा आहे. विश्वास नांगरे पाटील हे IPS अधिकारी. त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा केला, त्याची तयारी कशी केली, स्पर्धा परीक्षांचे पेपर कसे सोडविले आणि कसे सोडवायला हवेत, आणि ह्या सगळ्यांमधून त्यांचा स्वभाव, त्यांचं व्यक्तिमत्व कसं दिसून येते हे आपल्याला या लेखामध्ये अभ्यासायचं आहे. आपल्यासारख्या पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांना एक प्रेरणा मिळावी आणि स्पर्धा परीक्षेची जर व्यवस्थित तयारी केली तर त्यामध्ये यश मिळू शकते, हा एक विश्वास आपल्यामध्येही निर्माण व्हावा, ह्या हेतूने हा लेख आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना त्यांना जे अनुभव आलेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने तयारी केली ती तयारी आपल्याला या लेखामध्ये अभ्यासायची आहे. 1996 म्हणजे अगदी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यामध्येच UPSC आणि MPSC या दोन्हीही परीक्षांचं वेळापत्रक आल्यानंतर आणि या दोन्हीही परीक्षांची तयारी करत असताना कुठकुठल्या गोष्टी विश्वास नांगरे पाटील यांनी केल्या हे देखील आपल्याला या लेखामध्ये जाणून घ्यायचं आहे. आता जे विद्यार्थी पदवी स्तरावरचे विद्यार्थी, अर्थात तुम्ही पुढल्या वर्षी देऊ शकतात परीक्षा, तर MPSCचे जे 800 गुण असतात त्यामध्ये 2 भाषा, 2 सामान्य अध्ययन आणि 2 ऐच्छिक विषयाचे असे 6 पेपर, आणि UPSCचे 2000 गुणांसाठी 2 सामान्य अध्ययन, 4 ऐच्छिक विषय, 2 भाषा विषय, 1 निबंध असे 9 पेपर, आणि दोन्ही मिळून 2800 गुण आणि प्रत्येक 3 तासांचे 15 पेपर असे त्यांना द्यायचे होते. म्हणजे बघा आता हा सगळा व्याप. परंतु स्पर्धा परीक्षेची कुठलीही स्पर्धा परीक्षा असेल तिची तयारी अशी एका दिवसात किंवा 2 महिन्यात होत नाही. 1-2 वर्ष तरी त्यासाठी लागतात आणि खूप सातत्य या परीक्षेच्या अभ्यासामध्ये ठेवायला लागतं. पूर्वपरीक्षा जी असते ती बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न असतात, परंतु मुख्य परीक्षेमध्ये तसं स्वरूप नसते. निबंध वजा टिपा असतात. आता आपल्याला तर तो अनुभव आता राहिलाच नाही. गेल्या वर्षापासून आपण फक्त वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवत आहोत, आणि म्हणून जेव्हा विस्तृत उत्तरे लिहायची असतात, सैद्धांतिक मांडणी करायची असते, तर त्यावेळी अभ्यास जो आहे तो मुळापासून करायला लागतो. वाचन खूप असायला लागतं आणि त्या विषयाच्या संदर्भातील इतरही बाबी ज्या असतात, इतरही जे संदर्भ ग्रंथ असतात त्याचा अभ्यास करायला लागतो. थोडक्यात म्हणजे काय की 30 ते 35 पानं एका उत्तरपत्रिकेची, आणि त्याची मुद्देसूद मांडणी ही आपल्याला या पेपर सोडवताना करायला लागते. म्हणजे सगळ्या विषयांशी, आशयांशी, अभ्यास प्रकारांशी, ज्ञानसंग्रहाशी संवाद साधून लेखनरूपी बांधकामाचं साहित्य हे आधी मिळवायचं असतं. घर बांधताना जसं एक वीट रचली जाते तशी एक वीट रचायला लागते, आणि त्यानंतरच मग सुंदर आखीव रेखीव रचनाबद्ध अशी इमारत तयार होते. आणि मग लेखक सांगतात
की मला स्वतःलाच हे सगळं इमारत रचायची होती. गवताचे भाले तलवारी होतात तशा माझ्या लक्झरच्या पेनांची रोज शस्त्र व्हायची. जे लक्झरचा पेन ते वापरायचे आणि त्याची जणू शस्त्र व्हायची. रोज डबा आणि स्टेशनरी व्यवस्थित मिळते का हे बघण्याचं काम विकास करीत असा. आणि मग 0.6चे झेब्रा किंवा लक्झरचं पेन आणायला तो दादरला जाई. डबेवाल्यांचा डबा. शाकाहारी असल्यामुळे पोटासाठी खायचं, चवीसाठी नाही. आणि त्यामुळे मोजकेच घास पोटामध्ये घ्यायचे आणि मग त्यामुळे दुसराही त्रास व्हायचा नाही, ॲसिडिटी वगैरे सारखा. पुन्हा रोज प्राणायाम करायचा. म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी म्हणजे फक्त मान मोडून अभ्यास करणं असं नव्हे. त्यामध्ये तुमची शारीरिक, मानसिक, भावनिक स्थिती पण चांगली असायला पाहिजे. आणि जर तुम्हाला IPS वगैरे व्हायचं असेल तर मग शारीरिक स्थिती तर आणखीच चांगली असायला पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी व्यायाम, प्राणायाम. त्यामुळे फिरायला जाणे, प्राणायाम करणे आणि मग त्यातून स्वतःला प्रफुल्लित ठेवणे आणि शारीरिक, मानसिक स्थिती चांगली ठेवणे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास म्हणजे रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि लंडनपासून टोकियोपर्यंत असणाऱ्या सर्व प्रश्नांची, वादग्रस्त विषयांची उत्तरं शोधायची. नेपोलियनने ज्या पद्धतीने युरोप जिंकला किंवा छत्रपतींनी ज्याप्रमाणे कर्नाटकावर स्वारी केली तशाच इच्छाशक्तीनं आणि गनिमी काव्याच्या जोरावर परीक्षांचे हे प्रांत काबीज करायचे असतात. आणि युद्धमैदान जवळ आलं आणि युद्धाचा दिवस उजाडला की मग शंखनाद होऊन बिगुल वाजतो. अशा पद्धतीने हा अभ्यास करायचा असतो. आता यांची जी खोली होती ती मुंबईचं जे वानखेडे स्टेडियम आहे, मैदान आहे, त्याच्या बाजूला त्यांची खोली होती. आता तुम्ही विचार करा, वानखेडे मैदान, तिथे क्रिकेटचे सामने सुरू आणि त्या क्रिकेटच्या सामन्यांचा जो जल्लोष आणि तो गोंगाट आणि त्यामध्ये अभ्यास करणं ही गोष्ट किती मोठी. आणि कॅन्टीनमधला तो गोंगाट, मैदानातला गोंगाट हा ऐकून मन चलबिचल होणं साहजिक आहे. सचिन बॅटिंगला आला हे ऐकल्यावर पुस्तकांवरचं लक्ष उडून जायचं. आणि मग दिवस आणि रात्रीच्या जे सामने रंगायचे त्यामध्ये रात्रीपर्यंत गोंधळ चालायचा. परंतु परीक्षेच्या आदल्या दिवशी चांगली झोप व्हावी हा अट्टाहास त्यांचा होता. रोज रात्री झोपताना प्लॅस्टिकच्या पॅक पिशवीतलं अर्धा लिटर दूध प्यायचं. त्यामुळे व्यवस्थित पोटही भरायचं आणि झोपही चांगली यायची. सकाळी नाश्त्याला 2 केळ्यांचा खुराक, त्यामुळे दिवसभर ऊर्जा राहायची. छोटी जी सॅक होती ती व्यवस्थित भरायचं. साईडच्या कप्प्यात ग्लुकॉन-डी ठेवायचं, 2 केळी आणि पार्लेजीचा बिस्किटचा पुडा. वरच्या कप्प्यात आईनं पाठवलेल्या निनाईच्या अंगाऱ्याची पुडी म्हणजे देवीच्या अंगाऱ्याची पुडी, एक रायटिंग पॅड व त्या दिवशीच्या पेपरच्या मायक्रो नोट्स म्हणजे छोट्या स्वरूपातल्या मधल्या कप्प्यात असायचे. 4 लक्झरचे पेन, 2 पेन्सिली, खोडरबर, शार्पनर, स्केल, एक कंपास बॉक्समध्ये असायचे. एक छोटं घड्याळ टेबलावर आणि मनगटी घड्याळ जर बंद पडलं तर ती पर्यायी व्यवस्था म्हणून. शिवाय टेबलावरच्या घड्याळामुळे मिनिटाचा मागोवा घेता यायचा. कारण स्पर्धा परीक्षेचा पेपर हा एक मिनिट तिथं महत्त्वाचा असतो. पाण्याची बाटली सोबत आणि ती पेपरच्या अगोदरच संपायची. मग रेल्वे स्टेशनवर किंवा रस्त्यावरच्या कुठल्याही पाणपोईत ती भरून घ्यायची. तर हा अभ्यास करीत असताना किंवा ही तयारी करीत असताना आपल्या क्षमता आणि सहनशक्ती ही खूप मोठी असायला लागते. आणि ह्या परीक्षा या सहनशक्तीचा आणि क्षमतेचा अंतच बघत असते.
लेखक म्हणतात, तुम्हाला ही परीक्षा प्रक्रिया पहिल्यांदा बडवते, रडवते, पण नंतर अशा रीतीनं घडवते, कितीही मोठं आव्हान आलं किंवा संकटाशी सामना करावा लागला तरी तुमच्या तपश्चर्येतून निर्माण झालेल्या व्यक्तिमत्वाच्या जीवावर तुम्ही सर्वांना पुरवून उरतात. ते पण न थकता, न हरता. म्हणजे स्वतःला तुम्ही सिद्ध करू शकता त्या परीक्षेच्या माध्यमातून. स्वतःच्या क्षमता तुम्ही वापरू शकतात. क्षमता आपल्यामध्ये असतातच, परंतु आपण त्याचा पूर्ण वापर करत नाही आणि त्याचा वापर आपल्याला येथे करता येतो. ही जीवघेणी नागमोडी कस पाहणारी मुख्य परीक्षा माझी सुरू झाली. पहिले 2 पेपर भाषेचे आरामात लिहिले. सामान्य अध्ययनाच्या तयारीसाठी पुन्हा खोलीवर यायचं. माझगावच्या सेल्स टॅक्स भवनवरून टॅक्सी पकडून खोलीवर आलो मी. पुढचा पेपर 2 दिवसांच्या गॅपनंतर होता आणि मग सामान्य अध्ययनाचा जो पेपर होता त्यामध्ये भारताचा आधुनिक इतिहास, गांधी, नेहरू, टागोर यांचे विचार, भारतीय राज्यव्यवस्था, चालू घडामोडी, भूगोल, हे सगळे आवडीचेच विषय. अर्थव्यवस्था, सांख्यिकी आणि विज्ञान व तंत्रज्ञान व्यवस्थितपणे कधीच समजलं नाही, गडी उतरलं नाही. त्यामध्येच शरीर सौष्ठवाची तयारी. कारण स्नायू दुर्बल राहिले की स्पर्धक लांबूनच ओळखायला येतो. जे जनरल नॉलेजचं ज्ञान होतं तेही आपलं चांगलं असलं पाहिजे. पेपरमध्ये 250 शब्दांच्या टिपांपासून 20 शब्दांपर्यंत संज्ञा स्पष्ट करा, असे वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न असायचे. आता स्वरूप ह्याही परीक्षांचं बदललेलं आहे, कारण ही 96ची बाब आहे. 2 दिवस तटस्थपणे सर्व विषयांचं वाचन. दोन्ही पेपरमध्ये वेग लावून सर्व प्रश्न सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न त्यांनी केला. VoIP, फोन, मायक्रोवेव्ह ओव्हन हे बाजारात आलेले नवीन प्रकार होते. अशा संज्ञा फार ज्ञान नसताना मराठीतून स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. बंगालच्या फाळणीवरचा प्रश्न होता, मग त्याला टोलवून दिलं. ABS कॉफर्स या रीटवर स्वच्छ टिप्पणी लिहिली. मानवी हक्कांच्या जागृतीमध्ये त्याचं समकालीन महत्त्व विशद केलं. गांधीजींच्या 7 सामाजिक पातके या संकल्पनेचा उहापोह केला. जगात एवढं संचित आहे की प्रत्येक माणसाची गरज पूर्ण होऊ शकते, पण एका व्यक्तीचे हाव किंवा लालसा पूर्ण व्हायला सर्व संचित पूर्ण पडेल, या त्यांच्या वाक्याचा या 7 सामाजिक पातकांशी संदर्भ जोडला. म्हणजे तुम्हाला तिथं संदर्भही जोडावे लागतात. त्यासाठी वाचन खूप असायला लागतं, अभ्यास खूप असायला लागतो, म्हणजे सखोल असं अध्ययन करायला लागतं. राजकारणात आढळणारा जो तत्वांचा अभाव, ज्ञानाच्या क्षेत्रात आढळणारा चारित्र्याचा अभाव, विज्ञानाची मानवनिरपेक्षता, आनंद संपादनात आढळणारा सद्सद विवेकाचा अभाव, उद्योग व व्यापारात सचोटीचा अभाव, परिश्रमांशिवाय प्राप्त होणारी सधनता आणि त्यागाशिवाय केलेली उपासना, ही सगळी जी पातकं आहेत यातले धोके आम्ही वेळीच ओळखले व पुन्हा आमच्या संस्कारशील वैभवशाली इतिहासाकडे मागे वळून पाहिले. चुकांची वेळीच दुरुस्ती केली. आधुनिकतेला परंपरेची जोड दिली, तर जगात सर्वश्रेष्ठ असणारी आमची युवा पिढी पुन्हा शारीरिक, मानसिक व आध्यात्मिकदृष्ट्या श्रेष्ठ ठरेल, अशी जी गांधीजींची विचार, तर त्याची मांडणी केली. अर्थशास्त्र असेल, अर्थव्यवस्था असेल, स्टॅट असेल, आणि मग ह्या सगळ्यांची मांडणी, ह्या सगळ्यांवरचे प्रश्न हे तिथं व्यवस्थित सोडवले. सगळ्यात महत्त्वाचा पेपर जो असतो स्पर्धा परीक्षेमध्ये तो असतो निबंधाचा. कारण 3 तास बसून एका विषयावर 200 गुणांसाठी निबंध लिहिणं हे या परीक्षा प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचं आव्हान असते. ज्याला निबंध उत्तम लिहिता येतो, एरवी पण ज्याला निबंध उत्तम लिहिता येतो, तर त्याची विचाराची मांडणीची जी बैठक असते ती चांगली झालेली असते, पक्की असते, आणि म्हणून निबंध लिहिण्याचा सराव करावा नेहमी.
3,500 शब्द लिहिणं हे आकलन क्षमतेचा अंतिम कस पाहणार असतं. आणि काहीही खरडून चालत नाही. जो प्रतिपाद्य विषय असेल त्या प्रतिपाद्य विषयाच्या अनुषंगाने मुद्देसूद मांडणी करायला लागते, त्यातून काही विचारही पेरायला लागतात. अर्थात त्यामध्ये पर्यायी विषय असतात, परंतु विश्वास नांगरे पाटलांनी जो विषय निवडला त्यासाठी तो निवडला महिलांची सुरक्षितता आणि सक्षमीकरण. मानव्यशास्त्राशी संलग्न असलेला हा विषय निवडून आणि त्या विषयाची आवड आणि त्या विषयाची जी तयारी होती त्यांची, तर त्याचा जो एक सार त्यांनी येथे सांगितलेला आहे, तो सार वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की त्यांची तयारी किती होती. निबंध लिहिताना सुरुवातीला मुद्दे काढायला लागतात, आराखडा तयार करायला लागतो, परंतु या विषयाचा त्यांचा अभ्यास असल्याकारणाने त्यांनी तसा आराखडा तयार केला नाही, मांडला नाही, तर थेट विषयाला हात घातला आणि या संवेदनशील आणि महत्त्वाच्या विषयावर त्यांनी तो निबंध लिहिला. मग आपल्या संस्कृतीमध्ये असलेलं स्त्रियांचं स्थान आणि ते स्थान मांडत असताना त्यांचं महत्त्व, त्यांच्यावर होत असलेले अत्याचार, त्यांची होत असलेली गळचेपी, म्हणजे मध्ययुगीन काळामध्ये साधारणपणे विधवा, त्यांचं अपमानित जीवन, सती पद्धत, शिक्षणाचा अभाव, स्त्रीभोग, भ्रूणहत्या, बालविवाह, पर्दा पद्धती, जोहार, देवदासी, जनाना, हुंडा, अशा अनेक नकारात्मक प्रथा आणि या प्रथा परंपरांनी त्यांचं झालेलं शोषण आणि त्यामुळे त्यांना समाजात प्राप्त झालेलं दुय्यम स्थान, ह्या सगळ्यांचे संदर्भ देऊन विश्लेषण त्यामध्ये त्यांनी मांडलं. मग ज्या प्रभावशाली अशा ज्या स्त्रिया होत्या, त्यामध्ये रजिया सुलतान असेल, चांदबिबी असेल, गोंडची राणी दुर्गावती असेल, नूरजहान असेल, राष्ट्रमाता जिजाऊ असेल, तर अशा ह्या मुत्सद्दी आणि ज्या प्रभावशाली स्त्रिया होत्या यांची भूमिका ही सुद्धा त्यामध्ये त्यांनी मांडली. याशिवाय मग इंग्रजी राजवट, भारतीय समाजसुधारक यांनी महिला सक्षमीकरणाच्या संदर्भात जे योगदान दिलं, ते योगदान म्हणजे बघा, आता तुमच्या लक्षात येत असेल की निबंधाची मांडणी करत असताना एक प्रकारे इतिहाससुद्धा याच्यामध्ये येतो आहे आणि अतिशय सूत्रबद्ध रीतीने त्याची मांडणी करायला लागते, विस्कळीतपणा नाही. म्हणजे अगदी मध्ययुगीन काळ, प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ, स्त्रियांचं स्थान, त्यांच्यावरचे अत्याचार, त्यांच्यासाठी त्यांच्या उद्धारासाठी झालेले प्रयत्न, त्यांच्या सक्षमीकरणासाठी झालेले प्रयत्न आणि मग त्यांना मिळालेलं शिक्षण, मग शिक्षण मिळाल्यानंतर त्यांचं समाजातील आणि एकंदरीने या व्यवस्थेतील स्थान आणि मग त्यानंतर त्यांच्याही व्यक्तिमत्वावर पडलेला फरक किंवा व्यक्तिमत्वामध्ये झालेले बदल, कारण स्त्रियांना शिक्षण मिळायला लागलं आणि मग शिक्षण मिळाल्यानंतर त्यांच्याहीमध्ये काही बदल झाले, परंतु जे बदल झाले तर ते काही वरवरचे झालेत आणि काही मुळापासून झालेले आपल्याला दिसतात. ते म्हणतात की जीन्स, टी शर्ट, फोर व्हीलर, मोबाईल आला की स्त्री मुक्त होत नाही. चूल आणि मूल यातून ती शहरामध्ये होऊन आणि टी व्ही सिरियलच्या जंजाळात सापडली असंही ते नमूद करतात. म्हणजे हा जो बदल झाला, हा बदल सकारात्मकच झाला असा नाही. हायफाय वर्तुळात ती किटी पार्ट्यांच्या लगबगीत वावरायला लागली. शिकल्या सवरलेल्या किती जणींचे बाहू आपल्या खेड्यातली असहाय्य भगिनींना नरकातून बाहेर काढण्यासाठी सरसावले आहेत माहीत नाही. तर ही पण एक बाजू आहे की म्हणजे शिक्षण मिळालं स्त्रियांना, परंतु त्यांनी कितींनी इतरांसाठी, इतर जणींसाठी काम केलं
आणि म्हणून मग लेखक म्हणतात की कुसुमाग्रजांनी स्वातंत्र्य देवतेची विणवणी नावाची जी कविता 20 वर्षापूर्वी लिहिली होती, त्यातल्या 2 ओळी खास पुरुषांना उद्देशून होता. समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता खोडू नका, देवी म्हणून भजू नका की दासी म्हणून पिटू नका. तर काय अपेक्षा आहे हो? फक्त आपुलकीचे 2 बोल, प्रेमाचा दृष्टिक्षेप, नवऱ्याची संरक्षणाची सावली, कुंपणच शेत खायला लागलं तर जायचं कुठं, पाहायचं कुणाकडं. आईबाप घरदार सोडून, पूर्ण भूतकाळ पुसून तिनं कशाच्या भरोशावर, कोणाच्या विश्वासावर नवीन वर्तुळात प्रवेश करायचा. तर हे वास्तव ते मांडतात की लग्न झाल्यावरच गॅसच्या युगात स्टोवचा भडका होतो, कपडे धुताना विहिरीत पाय घसरतो आणि एका कोमेजलेल्या शेणलेल्या अबलेचा जीव जातो. आईबाप आक्रोश करीत येतात, नातेवाईक मध्यस्थी करतात, पण बहुतेक ठिकाणी आर्थिक आधारावर तोडगा निघतो, क्वचित ठिकाणी गुन्हेही दाखल होतात. हे आता त्यांनीसुद्धा हा अनुभव घेतलेला. मग हुंडा पद्धत असेल आणि हे सगळं जे आहे तर हे विस्ताराने ते यामध्ये मांडतात. आणि मग हे मांडून या स्त्रियांच्या उद्धारासाठी किंवा त्यांना ह्याच्यातून बाहेर काढण्यासाठी काय करता येईल, तर हे सुद्धा ते आपला अनुभव येथे मांडतात. पुढच्या तासाला भेटूया, इथे थांबूया. धन्यवाद.